नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे. पहिला धडा आहे 10वी मधला. चला हे शिकूया. बघा, याचं डेफिनेशन काय म्हणते, व्याख्या काय म्हणते. असे समीकरण घ्यायचं की ज्याची कोटी 1 असली पाहिजे. म्हणजे बघा काय असतं. पहिले याचं सामान्य रूप बघून घ्या. काय असतं सामान्य रूप कसं लिहिलं जातं बघा. ax अधिक by अधिक c बरोबर 0. आता बघा यामध्ये किती चल येते 2 चल. 2 चलातील रेषीय समीकरण म्हणते. 2 चल म्हणजे कोण आहेत बघा, x आणि y. आणि ते कशामध्ये येते, रेषीय समीकरणामध्ये घ्यायचे. म्हणजे काय असते बघा, ह्याची x ची कोटी किती आहे तुम्हाला काय नसतं, म्हणजे किती असते 1. आणि y ची पण कोटी किती आहे 1. ज्याची कोटी 1 असते त्यालाच आपण काय म्हणतो. आणि चल किती तुमचे 2, त्यालाच काय म्हणतो आपण, 2 चलातील रेषीय समीकरणे. बघा एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला समजलं हे सामान्य रूप, यालाच काय म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म असेही म्हटले जाते त्याला. म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा पहिला आहे 4m अधिक 3n बरोबर 12. हे तुम्हाला समीकरण दिलेलं आहे. आता बघा यालाच असं लिहिलं जाते तुमचं 4m अधिक 3n हे 12 बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर काय झालं तुमचा वजा 12 बरोबर 0. हे याच्याबरोबर कंपॅरिझन करायचं, तुलना करायचं. बघा एक्सच्या ठिकाणी कोण आहे तर m, एक चल आहे आणि हा दुसरा चल. म्हणजे किती चल झाले तुमचे, 2 चल झाले. त्यानंतर बघा हे जर कोटी म्हणजे इंडेक्स म्हणतो आपण, किती हो इंडेक्स किती 1 आणि याचा पण किती 1. म्हणून हे समीकरण आहे का नाही, 2 चलातील समीकरण आहे का नाही, होय. हे काय ते होय, हे काय समीकरण आहे. कसं आलं बघा, याचे डिग्री म्हणजे काय म्हणतो आपण कोटी. ओके, कोटी किती हो 1 आणि याची पण कोटी किती आहे, यांची कोटी किती 1. इथे व्हेरिएबल कुठलं पण असू द्या तुमचं, कुठलं पण असू द्या, त्याची कोटी किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. जर 1 असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत. आता बघा दुसरा एक एक्झाम्पल घेऊया आपण. दुसरा एक्झाम्पल 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. हे रेषीय समीकरण आहे का नाही सांगायचं आहे. बघा यालाच असं लिहिलं जाते 3x वर्ग वजा 7y हा 13 आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर वजा 13 झाला बरोबर काय झाला 0. आता बघा याची कोटी किती दिसायला लागली, सगळ्यात जास्त कोटी किती दिसायला लागली 2. म्हणजे हे समीकरण झालं का, 2 चलातील रेषीय समीकरण झालं का नाही. झालं हे समीकरण 2 चलातील समीकरण नाही. का नाही रेषीय समीकरण, बघा ह्याची कोटी सगळ्यात जास्त किती दिसायला लागली 2. आणि आपल्याला कोटी किती पाहिजे बघा, कोटी किती लागते, कोटी किती लागते 1. तरच आपण काय म्हणणार आहोत, ते 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत. बघा आता दुसरं एक्झाम्पल घेऊया. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. हे रेषीय समीकरण आहे का नाही सांगायचं आहे. बघा त्यासाठी बघा काय करावं लागेल आपल्याला. आता समीकरण सामान्य रूप काय आपलं ax अधिक by अधिक c बरोबर 0 असं पाहिजे. बघा आहे का, बघा इथं x तर दिसायला लागले, y पण दिसायला लागले आणि c च्या ठिकाणी किती 3 पण आहे. बरं तुम्हाला आता दिसायला लागले हे समीकरण दिसायला लागले, बट हे समीकरण नाही. का नाही बघा तुम्हीच सांगा. आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता, 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर किती येणार आहे तुमचं 0. मग 0 गुणिले x किती झाला तुमचा 0 अधिक किती झाला तुमचा 6y वजा 3 बरोबर 0. आता मग आपल्याला सामान्य रूप काय म्हणते, आपलं काय पाहिजे, a बरोबर x पाहिजे अधिक b बरोबर y पाहिजे वजा अधिक c बरोबर 0 पाहिजे.
इकडे सीच्या किमती काय पण असू शकते, बीच्या ठिकाणी काय पण असू शकते, वायच्या ठिकाणी वाय आला, बट एक्स आला काय इथं? किती चल दिसायला लागले तुम्हाला? एक चल किती दिसले? एक. पण आपल्याला काढायचं काय होतं? दोन चलातील रेषीय समीकरण. मग दोन चल दिसले काय इथं? नाही. म्हणून हे समीकरण आहे का? नाही. मग हे समीकरण नाही. लक्षात. अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. हा तिसरा झाला. बघणार आपण एक सामायिक रेषीय समीकरणे काय असते. काय असते बघा आता. एक सामायिक रेषीय समीकरणे काय असते ते बघायचं आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण? सायमल्टेनियस इक्वेशन इन वन व्हेरिएबल. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतोय. एक एक्झाम्पल घेऊया. प्रश्न कसा असते बा? प्रश्न पहिला, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. काय असतं प्रश्न? खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. बघा पहिला घेऊया त्यातला. पाच एक्स वजा 3y बरोबर 8. 3y बरोबर 8. आणि दुसरं असते समीकरण 3x अधिक y बरोबर 2. हे समीकरण सोडवायचं आहे आता आपल्याला. बघा कशा रीतीने सोडवायचं. सोडवताना पहिलं समीकरण आहे तसं लिहायचं. 5x वजा 3y बरोबर 8. समीकरण नंबर 1. 3x अधिक y बरोबर 2. समीकरण नंबर 2. आता तुम्हाला बघा इक्वल करून घ्यायचे असतात. म्हणजे बघा इथं 3 आहे, समीकरण 1 मध्ये 3 आहे आणि इथं 3 नाही. कुठलं तर दोन्ही इक्वेशन, जर आता इथं बघा 5x आहे आणि इथं किती आहे? 3x आहे. इथं तर तुम्ही किती आणू शकता? इथं 5xच्या ठिकाणी 3x आणा, नाहीतर इथं 5x आणा. हे तर शक्य नाही, म्हणजे गुणावं लागेल. त्यापेक्षा इथं बघा इथं 3 आहे, ह्या ठिकाणी 3 आणू शकतो आपण. मग काय करावं लागेल? वायला कितीनं गुणावं लागेल? ह्या वायला ह्या 3 गुणावं लागेल. म्हणजे इथं 3 1 3 येईल. मग चला तेच करून घ्यायचं. समीकरण 2 ला कितीने गुणायचं आहे? 3 ने गुणून. बघा 3 ने गुणूया. 3 ने गुणल्यावर किती झालं समीकरण? बघा 3 गुणिले किती झालं तुमचा? 3x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 2. सगळ्याला 3 न गुणलं ह्या समीकरणला, सगळ्याला 3 न गुणलं. बघा मग 3 त्रिक इथं बघा गुणाकार किती झाला? 3 त्रिक 9x अधिक 3 गुणिले x 3 गुणिले y 3y बरोबर किती झाला तुमचा? 3 दोन्ही 6. समीकरण 3 द्या. समीकरण 3 दिलं. समीकरण 2 आणि 3 मध्ये बघा काय दिसायला लागले तुम्हाला? समीकरण 1 आणि 3 मध्ये बघा काय सेम दिसायला? इथं पण 3y आहे आणि या ठिकाणी पण 3y आहे. मग 3y इथं वजा आहे आणि इथं अधिक आहे. मग दोघांची काय करावं लागेल आपल्याला? बेरीज. तर करूया चला. समीकरण 3 व 1 ची बेरीज करू. बघा बेरीज करा. मग हाय तसलं समीकरण 3 किती? 9x अधिक 3y बरोबर 6. आणि समीकरण 1 काय तुमचा? 5x वजा 3y बरोबर 8. तर सोडूया. बघा हे समीकरण कसं येणार? 1 अधिक 3y वजा 3y कॅन्सल झाला. इथं किती आलं बघा तुमचं? 9x आणि 5x 14x बरोबर 8 आणि 6 14. म्हणजेच बघा किती आलं तुमचं? बघा किती आलं? 14x बरोबर किती आलं तुमचं? 14 आलं. तर x बरोबर किती आलं? x बरोबर ऑलरेडी 14 आहे तिकडं. हा गुणाकारमध्ये पलीकडे गेलं भागाकार 14 1 14 14 1 14. म्हणजेच x ची किंमत किती भेटलो? 1.
ही किंमत कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा समीकरण 3 मध्ये ठेवा. तुम्हाला सोपी कुठली समीकरण वाटते त्या समीकरणामध्ये ठेवायचं. मला तर वाटते आता 2 मध्ये. मग काय करू, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा ठेवल्यावर काय होते की ते x बरोबर 1 ठेवायचं आहे आपल्याला. बघा समीकरण काय तयार आहे, ते समीकरण काय आपलं समीकरण 2 काय, 3x अधिक y बरोबर 2. मग 3 गुणिले x ची किंमत किती, 1 अधिक y बरोबर 2. तर बघा या दोघांचे गुणाकार, 3 एके 3 अधिक y बरोबर 2. तर y बरोबर किती 2, हा 3 अधिकमध्ये पलीकडे गेल्यावर वजा 3. y बरोबर किती भेटलं तुम्हाला, दोघांची वजाबाकी मोठ्या संख्येची वजा 1. मग y ची किंमत किती झालं तुमचं, वजा 1. म्हणजेच उकल काय भेटले हो, उकल काय भेटलं बघा, x, y बरोबर किती भेटलं तुम्हाला, 1, वजा 1. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येते. बघा समजलं नसेल तर व्हिडिओ अजून एकदा बघून तुम्ही सोडू शकता. चला तर मग आता सराव संचाकडे जाऊया. सराव संच सराव संच 1.1 सराव संच 1.1 बघणार आहे. पहिलाच प्रश्न काय बघा, खालील प्रश्न एक सामायिक समीकरणाने सोडवा. ओके, कुठल्या पद्धतीने सोडवायचे तुम्हाला, एक सामायिक समीकरणे सोडवायचं. पहिलाच बघा किती घेऊया, पहिला घ्या 5x अधिक 3y बरोबर 9. व दुसरं समीकरण काय तुमचं, 2x वजा 3y बरोबर 12. कशा पद्धतीने लिहायचं, पहिला आहे तसं लिहायचं. तुमचा प्रश्न काय ते 5x अधिक 3y बरोबर 9 समीकरण 1, 2x अधिक वजा 3y बरोबर 12 समीकरण नंबर 2. आता पहा आता कुठं दोघांपैकी कोण सेम आहे का, हो आहे. इथं तर 5 आहे, इथं 2 आहे. एक्सचे चलचे तर समीकरण सेम नाहीत, म्हणजे कोणाचे आहेत आता 3 आहे 3 आहे. मग ह्या दोघांची जर बेरीज केलं मी, 3 मधून 3 गेले किती येणार तुमचे 0. तर हा इथं सोडवायचं. मग काय करायचं बघा, दोघांची बेरीज करावं लागेल कोणाकोणाची, समीकरण 1 व 2 ची. चला मग समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बघा बेरीज करायला काय ते समीकरण आहे तसं लिहायचं. काय तुमचं समीकरण 5x अधिक 3y बरोबर 9 आणि दुसरं काय 2x वजा 3y बरोबर किती आहे तुमचा 12. ओके, दोघांची बेरीज केलं बघा, वजा 3x 3y आणि अधिक 3y काय झालं तुमचा कॅन्सल. राहिलं काय मग 5 आणि 2 7x बरोबर इकडे किती राहिलं तुमचं 12 आणि 9 21. मग x बरोबर किती आलं बा, x बरोबर 21 आहे तसाच 7 हा याच्या गुणाकारमध्ये पलीकडे गेल्यावर भागाकार झाला. मग x बरोबर किती आलं बा, 7 के 7 7 त्रिक 21. मग x बरोबर तुमचं किती आलं 3. आता हे आलेली किंमत ह्या समीकरण 1 किंवा 2 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये ठेवून तुम्ही सोडू शकता. मग कुठलं सोपं वाटतंय तुम्हाला त्यात ठेवायचं. मला आता मी सोडवणार कुठल्या 1 मध्ये ठेवून मी ठेवते बा किंमत. तुम्ही कुठल्या समीकरणामध्ये ठेवा, आन्सर तुमचं सेम येणार आहे. बघा x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा ठेवलं 1 मध्ये ठेवते. किती ठेवायचं, x बरोबर 3. बघा समीकरण काय तुमचं लिहायचं, 5x अधिक 3y बरोबर किती 9. मग x ची किंमत ठेवायचं तुम्हाला 5 गुणिले x ची किंमत 3 अधिक 3y बरोबर 9.
दोघांचा गुणाकार 3 5 15 अधिक वरचा आहे त्याचा 3y बरोबर 9. बघा आता 3y बरोबर इकडे किती आहे 9 आणि हा 15 मध्ये पलीकडे गेल्यावर वजा 15. मग y बरोबर किती राहिलं तुमचं 3y बरोबर 15 मधनं 9 गेले किती आले तुमचे 6. हे मोठ्या संख्येचं चिन्ह 15 मोठा आहे का 9 मोठा आहे 15. 15चा पुढचं चिन्ह कुठलं आहे वजा वजा म्हणून वजा. ओके मग वायची किंमत ठेवूया बघा वजा 6 गुणाकारमध्ये पलीकडे गेल्यावर 3 वजा भागाकारमध्ये याला वाय बरोबर किती झालं तुमचं 3 1 3 3 2 6. मग वजाला वजा वजा 2 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं उत्तर किती आलं म्हणजे उकल म्हणतोय त्याला. उकल किती आलं सांगा उकल किती आलं बा x, y बरोबर किती आलं तुमचं 3, वजा 2 तुमचं उकल आलं. समजलं. दुसऱ्यातलं चला पुढे सोडूया तसंच. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न दुसरा काय म्हणते बा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. चला तर पहिला घेऊया. पहिलाच प्रश्न घेऊया. काय बघतोय बाबा 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरा किती आहे तुमचा a अधिक 5b बरोबर 22. आहे तर प्रश्न लिहायचं कसं लिहायचं बाबा समीकरण आहे तसं लिहायचं. पहिलं किती तुमचं 3a अधिक 5b बरोबर 26 समीकरण 1 द्यायला. त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22 हे तुमचं काय झालं समीकरण नंबर 2 झाला. आता बघा इथं दोन्ही पशी सेम पाहिजे नाहीतर इथं सेम पाहिजे. आता तुम्हाला दिसायला लागले इथं दोन्ही सेम आहे ते आणि चिन्ह पण सेम आहे. जर दोन्ही चिन्ह सेम असेल तर काय करायचं वजाबाकी. लक्षात ठेवा जर चिन्ह सेम तर दोघांची काय करायचं वजाबाकी करायचं. काय करायचं वजाबाकी करायची. ओके तर चिन्ह विरुद्ध डिफरन्स. ओके चिन्ह जर डिफरन्स असेल तर काय करायचं बेरीज करायचं. ओके बेरीज. लक्षात हे तुमचं की पॉईंट आहे लक्षात ठेवायचं. आता बघा इथं दोन्ही चिन्ह सेम आहेत आणि दोन्ही संख्या पण सेम आहेत. त्यावेळी काय करायचं दोन्ही चिन्ह सेम व संख्या सेम असेल तर काय करायचं दोघांची वजाबाकी करायचं. करूया चला समीकरण. काय करायचं समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करूया. मग समीकरण आहे तसं लिहा 3a अधिक 5b बरोबर किती आहे तुमचा 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. आता वजाबाकी करताना लक्षात ठेवायचं वजाबाकी करताना चिन्हामध्ये चेंज करायचं. कोणाच्या खालचं जे दिलेलं असते समीकरण त्या चिन्हामध्ये चेंज करायचं. म्हणजे काय करायचं याच्या पुढं काय नाही म्हणजे अधिक आहे बघा हे याच्या पुढं काय नाही म्हणजे चिन्ह कुठलं अधिक त्याचं काय करून घ्यायचं वजा. याचं पण 5bचं चिन्ह कुठलं अधिक त्याला आपण काय करून घ्यायचं वजा. ओके 22चं पण चिन्ह काय आहे तुमचा अधिक आहे म्हणून वजा करून घेतलं. आता बघा चिन्ह बघायचं अधिक 5b वजा 5b हा चिन्ह हे झाला ना. आता अधिक 5b वजा 5b कॅन्सल झालं. राहिलं काय बघा 3a मधनं 1a गेला वजा इथं याचं चिन्ह हे राहायचं लक्षात. 3a मधनं 1a गेला किती राहिलं तुमचा 2a आणि इकडे बघा बरोबर चिन्हाच्या ठिकाणी
26मधनं वजा 22 केले, 26मधनं 22 केले किती आलं 4. मग आता याची किंमत सोडू शकतो आपण सहजरित्या. ए बरोबर किती आलं तुमचं 4. हा 2 गुणाकारामध्ये होता म्हणून पलीकडे गेल्यावर भागाकार. ए बरोबर किती आला बघा तुमचा बे दोन्ही 4. याची किंमत किती भेटली तुम्हाला 2. तर हे किंमत आलेलं याची किंमत आलेली समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये ठेवून तुम्ही उत्तर काढू शकता. बघा आता कोणत्याही समीकरणामध्ये ठेवूया आपण. कुठलं सोपं वाटतं त्यात ठेवायचं. मला समीकरण 2 सोपं वाटायला तर 2 मध्ये ठेवूया. आता बघा ए बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा समीकरण 2 मध्ये ठेवू. काय ठेवायचं ए बरोबर 2. ए बरोबर समीकरण अगोदर लिहून घ्यायचं. समीकरण काय होतं तुमचं समीकरण बघा काय दुसरे समीकरण ए अधिक 5b बरोबर किती तुमचा 22. तर ह्या समीकरणामध्ये ठेवायची एची किंमत किती ठेवलं 2 अधिक 5b बरोबर 22. मग 5b बरोबर 22 आहे तसाच. आता हे 2 वजा अधिकमध्ये पलीकडे गेल्यावर वजा झाला वजा 2. मग 5b बरोबर किती आला तुमचं 22 मधून 2 गेले 20. तर b बरोबर 20 गुणाकारमध्ये 5 पलीकडे गेल्यावर भागाकार. मग भाग घातल्यावर किती आणलं बघा तुम्ही 5 एके 5 5 चौक 20. मग बीची किंमत किती भेटलं तुम्हाला 4. तुम्हाला उकल काय भेटलं बा उकल काय भेटलं ए कॉमा बी बरोबर 2,4. लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडू शकता. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा x अधिक 7y बरोबर 10. 7y बरोबर 10. आणि दुसरा आहे 3x वजा 2y बरोबर 7. बघा असं जर गणित असेल तर कसं सोडवायचं तुम्ही पहिलं समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं. किती समीकरण x अधिक 7y बरोबर 10. दुसरं समीकरण आहे काय 3x वजा 2y बरोबर 7. पहिल्याला देणार समीकरण नंबर 1, दुसऱ्याला देणार समीकरण नंबर 2. असं सोडवतो बघा. ह्या दोघांची किमती सेम आहेत का बघायचं. कुठल्या दोन्ही इथं तर नाही इथं पण नाही पण तुम्ही सेम करून घ्यायचे. आता नसेल तर सेम करून घ्यायचं. इथं 3 नाही बट इथं 3 आहे. इथं 7 आहे आणि इथं 2 आहे. याला तर सेम करायचं नाही तर ह्याला. जर तुम्हाला कुठलं सोपं वाटतं इथं किती आणायचं सोपं आहे 3. या ठिकाणी 3 आणणं सोपं आहे. कारण ह्या समीकरण 1ला कितीनं गुणावं लागेल 3 गुणलं तर ऑटोमॅटिक 3 आणणार. ते सोपं जाणार ना. तुम्हाला काय करायचं बघा. समीकरण 1ला 3 ने गुणून बघा 3 ना गुणूया. 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले 7y बरोबर 3 गुणिले 10. 3 गुणिले x काय झाला 3x अधिक 7 त्रिक 21y बरोबर 3 10 30. हे समीकरण किती झालं तुमचं 3. हे समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 व 3 मध्ये बघा 3x आहे 3x आहे. मग ह्याचं चिन्ह काय असतं म्हणजे पुढं प्लस आणि ह्याचं पण चिन्ह काय असतं प्लस. मग दोन्ही मागाशी सांगितलेलं मागच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं मी जर चिन्ह सेम असेल तर काय सांगणार दोघांची वजाबाकी. आणि चिन्ह जर वेगवेगळे असेल तर बेरीज केलं असतं. पण आता बघा चिन्ह सेम संख्या पण सेम तर काय करणार दोघांची वजाबाकी करायचं. चल तर करूया. मग काय करणार समीकरण 3 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण लिहायचं तसं काय तुमचं समीकरण. तिसरं समीकरण काय 3x अधिक 21y बरोबर 30 आणि 3x वजा
2y बरोबर 7. काय सांगितलं तुम्हाला, जर वजाबाकी करताना ह्यांचे काय करायचं, चिन्ह चेंज करून घ्यायचे. बघा चिन्ह चेंज करून घेतो मी. ह्याचं चिन्ह काय अधिक, म्हणजे काय झाला हा, ह्याचा वजा, ह्याचा काय झाला अधिक, अधिक, आणि ह्याचा काय झाला वजा. आता चिन्ह बघा चेंज झाला. सोडवायचं आता. 3x काय झाले तुमचे कॅन्सल. तेव्हा 21 अधिक y हा पण अधिकमध्ये गेला. 21 आणि 2 किती y झाले तुमचे, 21 आणि 2 23. 21 आणि 2 किती झाले तुमचे 23 y झाले बरोबर. 30 मधनं 7 गेले, वजा झालं ना, किती आलं तुमचं 23. मग y बरोबर बघा किती आलं 23. हा 23 भागाकारमध्ये जाणं इकडे आलं 23. 23 एके 23. तर y ची किंमत किती भेटलं तुम्हाला, y बरोबर 1. y बरोबर 1 भेटलं. ही किंमत कशा कुठल्या पण इक्वेशनमध्ये ठेवा. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 मध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवा, तुम्हाला x ची किंमत भेटणार आहे. तर मी आता बघा कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवतो, कुठलं सोपं आहे त्या इक्वेशनमध्ये ठेवायचं. मी काय करतो बघा आता, y बरोबर किती आहे तुमचं, y बरोबर 1. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा 1 मध्ये ठेवा. कशाची, y बरोबर 1. समीकरण 1 आहे तुमचा x अधिक 7y बरोबर 10. x अधिक 7 गुणिले y ची किंमत 1 बरोबर 10. x अधिक 7 एके 7 बरोबर 10. तर x बरोबर 10 आहे. तसंच हा पलीकडे 7 पलीकडे गेला तर वजा 7. x बरोबर 10 मधनं 7 गेले, किती राहिले तुमचे 3. मग उकल काय भेटलं हो तुमचं, उकल काय भेटलं, x, y बरोबर किती भेटलं तुमचं 3, 1. ओके. चला तर आता तिसरा प्रश्न सोडूया आपण. तिसरा बघा, 2x वजा 3y बरोबर 9. 2x वजा 3y बरोबर 9. आणि दुसरा आहे 2x अधिक 3y बरोबर 13. 2x अधिक 3y बरोबर 2x अधिक y. ओके, 3 नाही तर 2x अधिक y बरोबर किती आहे तुमचं 13 बरोबर 13. पहिलं कसं लिहायचं, समीकरण 1 व 2 द्यायचं. 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण नंबर 1. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13 समीकरण नंबर 2. तर काय करायचं, कोण सेम दिसायला, होय दिसायला पहिलाच दिसायला. मग दोन्ही चिन्ह सेम असेल तर दोघांची वजाबाकी. चला मग करूया. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. तर करा. वजाबाकी करताना संख्या अजून एकदा द्यावं लागेल तुम्हाला. 2x वजा 3y बरोबर 9. त्यानंतर 2x अधिक y बरोबर 13. वजाबाकी करायला म्हणजे चिन्ह चेंज, वजा वजा वजा. तर सोडवताना बघा सोडवायचं, अधिक वजा कॅन्सल झाला. त्यानंतर हा पण वजा आहे आणि हा पण वजा आहे. जर दोन्ही चिन्ह सेम असेल, वजा आणि वजा असेल, तर काय करणार, दोघांची बेरीज करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. बघा दोन्ही चिन्ह सेम, वजा 3y वजा y किती झालं तुमचं, दोघांची बेरीज. इथे काय नसतं म्हणजे 1 असते बरोबर. 3 आणि 1 4y आणि मोठी संख्या कोण आहे, 3 1 आहे 3 आहे, म्हणजे चिन्ह कुठला आहे वजा बरोबर. इकडे बघा इथं पण दोन्ही चिन्ह वेगवेगळे. एक पहिला काय अधिक आहे, 9चा अधिक आहे, आणि त्यानंतर किती तुमचा वजा 13 आहे. म्हणजे दोन्ही विरुद्ध चिन्ह असलं तर, दोन्ही विरुद्ध चिन्ह असलं तर लक्षात ठेवा. जर दोन्ही सेम असलं तर बेरीज, दोन्ही विरुद्ध चिन्ह असले तर एकमेकाच्या विरुद्ध, अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक, असे असले तर काय करायचं, वजाबाकी करायचे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बघा
बघा एक दोघांचं किती आलं वजाबाकी किती आलं 13मधनं 9 गेले 4 आले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. तर दोन्हीकडे वजा आहे, वजा वजा कॅन्सल झाला. मग 4y बरोबर 4 आला. y बरोबर किती येणार तुमचं, y बरोबर 4 भागिले 4, y बरोबर 1. 4 1 4 4 1 4 अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आता y बरोबर 1 आला. कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, 1 किंवा 2 मध्ये, तुम्हाला कोणतं सोपं वाटतं ते. मी आता ह्यात वजा नाही 2 मध्ये, तर मी 2 मध्ये ठेवून y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. y बरोबर किती ठेवायचं तुम्हाला 1. चला तर ठेवूया. मग समीकरण अगोदर लिहून घ्यायचं. काय समीकरण तुमचं, 2x अधिक y बरोबर 13. मग किमती ठेवा, 2x अधिक y ची किंमत 1 लिहिले बरोबर 13. 2x बरोबर किती लिहिणार तुम्ही 13, हा 1 पलीकडे गेल्यावर वजा 1. तर 2x बरोबर किती आला 12. x बरोबर 12 भागिले 2. x बरोबर बेकबे 12 म्हणजे x ची किंमत किती भेटलं तुम्हाला 12. म्हणजे उकल किती आलो, उकल काय आलं बघा, x, y बरोबर x ची किंमत पहिलं लिहायचं. x ची किंमत किती आहे 6 आणि y ची किंमत आहे 1. अशा पद्धतीने सोडू शकता. पुढे बघा त्यानंतर चौथा प्रश्न, 5m वजा 3n बरोबर 19. दुसरं समीकरण आहे m वजा 6n बरोबर वजा 7. आता बघा समीकरण लिहायचं अगोदर पहिली पायरी तेच आहे. काय तुमचा 5m वजा 3n बरोबर 19 आणि दुसरं समीकरण आहे याला समीकरण नंबर 1 m वजा 6n बरोबर वजा 7 समीकरण नंबर 2. तर 2 प्रकारे ह्याला सोडू शकता तुम्ही. ओके बघा पहिली पद्धत आहे, इथं 2 आहे, इथं 6 आहे आणि इथे किती तुमचं 3 आहे. मग 3ला कितीनं गुणावं की 6 येतो 2 एकतर येईल. तर इथं 5 आहे आणि इथं काय ना म्हणजे किती असणार तुमचं 1. मग ह्या एक संख्येला कितीनं गुणावं लागेल तुम्हाला 5. दोन्हीपैकी कोणतंही सोडवा आन्सर येणार आहे. तर मी काय करणार आता ह्या समीकरण 2ला 5ने गुणून देतो. बघा मी काय करतो, समीकरण 2ला कितीने गुणतो 5ने गुणून. बघा 5ने गुणतो समीकरण 2ला. समीकरण 2 काय तुमचा 5 गुणिले m वजा 5 गुणिले 6n बरोबर 5 गुणिले वजा 7. फक्त 5ने गुणलेलं आहे सगळे का. मग किती आला तुमचा 5 गुणिले m 5m वजा 5 सक 30n बरोबर 5 ते 35. 5 ते 35 आणि इथं चिन्ह वजा आणि याचा चिन्ह अधिक आहे. जर अधिक गुणिले वजा असेल तर काय असतं तुमचं वजा. वजा गुणिले अधिक असेल तरी पण वजा आणि वजा गुणिले वजा असेल तर अधिक चिन्ह येतो आणि अधिक गुणिले अधिक असला तर अधिक चिन्ह येतो. हे अशा पद्धतीने तुमचं चिन्हाचे नियम आहे तर ते सोडवायचं तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा आता याचा चिन्ह अधिक होता 5चा अधिक आणि याचा वजा. अधिक वजा वजा झाला 7 35 म्हणजे चिन्ह कुठला आला तुमचा वजा. हे सोडूया. ह्याला समीकरण किती ठेवणार तुम्ही 3. आता बघा समीकरण 1 व समीकरण 3 मध्ये कोण सेम दिसायला लागलं तुम्हाला 5m चिन्ह पण सेम दिसायला लागलं तर काय लिहायचं होतं मी तुम्हाला सांगितलं. चिन्ह सेम दिसत असेल तर बघायचं लिहिलं. चिन्ह सेम दिसत असेल दोघांची वजाबाकी करायची. चला तर वजाबाकी करूया त्यांची. कोणाकोणाची समीकरण 3 व 1 ची वजाबाकी करू. मग समीकरण लिहायचं ते कुठलं आहे 3 समीकरण काय तुमचं 5m वजा 30n बरोबर वजा 35
दुसरं त्यानंतर समीकरण नंबर 1 काय 5m वजा 3n बरोबर 19. सगळे चिन्ह चेंज करायचे. अधिकचं वजा, अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा. मग काय झालं, हे अधिक वजा कॅन्सल झालं. वजा अधिक दोन्ही चिन्ह वेगवेगळे ते किती आलं मग 27n. त्या 30 मधनं 3 गेले 27n आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा बरोबर. दोघांची बेरीज होणार, दोन्ही चिन्ह सेम. वजा 35 वजा 19 किती आलं तुमचे 54. वजा 54 मोठ्या संख्येचे चिन्ह, दोन्हीकडे वजा आहे, दोन्हीकडे चिन्ह वजा आहे म्हणून काय झालं तुमचा वजा वजा कॅन्सल झाला. वजा वजा कॅन्सल. 27n बरोबर किती आलं तुमचं 54 आणि n बरोबर किती आलं तुमचा 54/27. ओके, तर यांची किंमत किती भेटलं तुम्हाला n बरोबर 27 27 27 2 54. n बरोबर 2. n बरोबर 2 भेटलं. हे यांची किंमत कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, 1 2 3 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा, तुमची तुम्हाला किंमत मिळून जाते. चला तर मग ठेवू तुम्ही. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 अगोदर लिहून घ्या. काय तुमचा m वजा 6n बरोबर वजा 7. चला ठेवून. m ची किंमत माहीत नाही, m ला m वजा 6 गुणिले n ची किंमत किती 2 बरोबर वजा 7. m बरोबर m दोघांचा गुणाकार 6 दोन्ही 12 बरोबर वजा 7. m बरोबर वजा 7 हा पलीकडे गेल्यावर अधिक 12. m बरोबर किती भेटलं मग तुम्हाला 12 मधनं 7. दोन्ही चिन्ह वेगवेगळे बघा, दोन्ही चिन्ह वेगवेगळे असलं तर दोघांची वजाबाकी करतोय आपण. 12 मधनं 7 गेले किती आलं तुमचं 5. लक्षात, म्हणजेच काय आलं तुमचं उकल काय भेटले तुम्हाला, उकल n, m बरोबर 2, 5. लक्षात.